आज आलेलो आहोत आम्ही माझ्या भावाच्या शेतात। सध्या पाऊस पडून गेलेला आहे, 2-3 पाऊस झालेत आणि सगळीकडे छान हिरवंगार झालेलं आहे। खूप फळांची झाडं आहेत, फुलांची आहेत। असंही शेतामध्ये वर्षभर पाणी असतं, कारण बऱ्यापैकी विहिरीला पाणी आहे। जनावरांनाही पाणी ठेवावं लागतं, त्याची सोय करावी लागते। एवढंच नाही तर माझ्या भावानी स्वतःच्या जनावरांसोबत गावातल्या जनावरांची पण सोय केली आहे। मोठे मोठे हौद बांधलेत, कारण गावामध्ये सगळीकडे पाणी नसतं, ह्यांच्याकडे मात्र पाणी असतं। त्यामुळे सगळ्याच प्राण्यांना पाणी मिळावं म्हणून मोठे हौद बांधून ठेवलेत। ही सगळी ज्वारीची ताटं आहेत, ही मुद्दाम जनावरांसाठी लावलेली आहेत। त्यामुळे जनावर देखील धष्टपुष्ट आहेत, मस्त एकदम छान। जनावरं सांभाळायची म्हटल्यावर फार काळजी घ्यावी लागते, त्यांची वर्षभराची सोय करायला लागते। त्यामुळे पाण्याची एक बोर आणि एक विहीर दोन्ही आहे आणि पाणी भरपूर आहे। त्यामुळे जनावरं देखील चारा हिरवा असल्यामुळे वर्षभर चारा हिरवा असतो, त्यामुळे एकदम धष्टपुष्ट आणि छान आहेत। बैलाची जोडी तर एकदम भारीच। हा आहे मोठा हौद। गावामध्ये जेव्हा पाणी नसतं, पण आमच्याकडे मात्र पाणी आहे, तर ते सगळ्या गावातल्या जनावरांसाठी असे हौद केलेले आहेत। एक शेताच्या बाहेर पण केलेलं आहे आणि एक हा इथं येऊन बाहेरची जनावर, सगळ्यांचीच जनावर पाणी पितात। मुद्दाम याची सोय करून ठेवलेली आहे पाण्यासाठी, कारण जेव्हा अगदी मे महिना असतो त्यावेळेस खूप पाण्याचं दुर्भिक्ष असतं, पाणी मिळत नाही। अशा वेळेस जनावरांना खूप पाण्यासाठी फिरावं लागतं, विहिरींमधलं खूप पाणी खालचं काढायला लागतं, म्हणून हा हौद मुद्दाम बांधून ठेवलेला आहे। हे नारळाचं झाड, तिकडं सगळी आंब्याची झाडं दिसत आहेत, जांभूळ आहे, त्याच्यानंतर लिंब तर असं आलेलंच आहेत, बोराची सुद्धा झाडं आहेत। पण तिथे खूप सध्या ज्वारीची ताटं आलेली आहेत, जनावरांसाठी ज्वारी लावलेली, मोकळी जागा वाया जाऊ नये म्हणून। आणि इथे मुद्दाम उंबराच्या बाजूला हा पार केलेला आहे। इथे माझा भाऊ गुरुचरित्र करतो दरवर्षी, 7 दिवस इथेच राहतात शेतामध्ये आणि इथे गुरुचरित्र करतात। उंबराचं झाड खूप छान आहे, त्याची सावली पण, हा मोठा पार आहे छान एकदम। कुठे हो का? तर सध्या पेरणी झालेली आहे, सोयाबीन पेरलंय, त्याच्यानंतर कापूस पेरलाय। पाऊस झाला तर त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं। हे आधीचे जे आहेत फळांची झाडं, ही छान आहेत खूप। शहरातल्या दगदगीतून इथे आल्यानंतर इतकं रिलॅक्स वाटतं की असं वाटतं इथून जाऊच नाही। हेच जीवन किती छान आहे, निसर्गाच्या सहवासात। आभाळ, आकाश कधीतरी निवांत पाहायला भेटतं, सगळी झाडं डोळ्यांना, सगळं हिरवं, सगळी ताज्या ताज्या भाज्या, ताजी ताजी फळं। हे सुख म्हणजे काही खरंच खूप वेगळं आहे।
ही आहे गोरख चिंच. गोरख चिंचेचं महत्त्व खूप आहे, आध्यात्मिक पण महत्त्व आहे. गोरखनाथांनी याच वृक्षाखाली आपल्या शिष्यांशी संवाद साधला होता. हे झाड खूप दुर्मिळ आहे, परंतु बदलत्या वातावरणातही आज टिकून आहे. याचं आयुष्य साधारण 1000 वर्षाचं आहे. याला छान चिंचा लागतात. चिंचा ह्या वेगळ्या रंगाच्या असतात थोड्याशा, आणि यातलं जे चिंचोका असतो तो पांढरा असतो. अशी ही गोरख चिंच सुद्धा शेतामध्ये आहे. बेलाच्या झाडावर चढली खूप मोठी गुळवेल. आम्ही येताना ही गुळवेल घेऊन आलो. कडुलिंबाच्या झाडावर चढलेली गुळवेल खूप औषधी मानली जाते. बेलाचं झाड सुद्धा तेवढंच औषधी असतं. बेलाचं झाडच खूप पसरलंय. छान मोठी मोठी 3-3 पानं, खूप छान. याचा वरचा भाग सगळा गुळवेलीने व्यापून टाकलाय. एवढी मोठी ही गुळवेल खूप औषधी वनस्पती आहे. या शेतामध्ये औषधी वनस्पती पण आहेत. ही पण मोठी मोठी झाडं आहेत, फळांची आहेत, फुलांची आहेत. वाळल्यानंतर सुद्धा याच्या ज्या कांड्या असतात त्याचाही उपयोग आपण काढ्यासाठी करू शकतो. आणि ताजी जर गुळवेल मिळाली तर तिचा तर ताजा काढा तर एकदमच आरोग्यासाठी फायदेशीरच असतो. आपल्याला हे कोरोनामध्ये चांगलं कळालं. बेलाची झाडाची पानं बघा खूप छान आली आहेत, मस्त. त्या उंच भागावर ह्या फळांच्या जवळ आम्हाला 2-3 खारुताई दिसल्या. ती छान आलेली लाल लाल फळं त्यांच्या तोंडामध्ये होती, पण आम्ही झाडाला हात लावताच त्या दूर निघून गेल्या. असा सगळ्या छोट्या छोट्या प्राण्यांचाही मुक्त संचार. मुंगूस आहेत भरपूर इथे. खिल्लाऱ्या बैलांची जोडी आहे मस्त. हे बेलाचं झाड खूप मोठं झालेलं आहे शेतामध्ये. आम्ही थोडा बेल तोडतोय देवासाठी. छान पानं आलेली आहेत. पाऊस झालाय, मध्यंतरी खूप पाऊस झाला, त्यामुळे झाडं सगळी बहरलीत. नुसतं बेलाचंच नाही आहे, केळीचं झाड आहेत, त्यानंतर आंब्याची झाडं आहेत, फणस आहे एक, अंजीर, जांभूळ. फक्त मध्ये आता ज्वारीची हे पेरलेली आहेत बैलांसाठी, त्यामुळे आज जाता येत नाही. भरपूर ज्वारी हे झाली आणि सगळं पसरलंय छान. त्यावर कुठला तरी एक वेल पण चढलेला दिसतोय. हे एक टगर आहे. त्यानंतर ही सदाफुली बहरली आहे. त्यानंतर हा चाफा. चाफ्याची फुलं तर वाव. मस्त. खूप मोठं चाफ्याचं झाड, खूप छान. एकदम शेतामध्ये हिरवंगार झालेलं आहे. सगळ्या झाडांना फुलं आलेली आहेत छान. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा, आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.